जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. गोकुळवर मोर्चे काढणारे अनेक कार्यकर्ते गोकुळच्या सहाय्यक निबंधकांना म्हणतात की या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजकीय वास आहे आणि अस्वस्थता अनेक नेत्यांच्या वक्तव्यातून आपल्याला पाहायला मिळते. पण याने अस्वस्थ व्हायचं कारण काय? मग तुम्ही आणलेली माणसं ज्यावेळी तुमच्यासारखं काम करतात त्यावेळी त्याला राजकीय वास येत नाही. सुजय कदमांची बदली झाल्यानंतर सुद्धा रात्रीच्या अंधारामध्ये सुजय कदम काही फायली क्लिअर करत होते, त्यावेळी कसला वास होता? गोकुळच्या अनेक लोकांना निवडणूक झाल्याशिवाय किंवा गोकुळच्या सत्तेत गेल्याशिवाय त्यांचं काही चालणार नाही अशी भूमिका या सर्व मंडळींच्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ, या गोकुळच्या विषयात काल मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेली भूमिका ही निश्चितपणानं योग्य असल्याची मत हे माझं व्यक्तिगत मत आहे. खरं तर गोकुळच्या निवडणुकीच्या बाबतीत गेल्या 2, 2.5, 3 महिन्यापासून वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. गोकुळच्या सभासद असलेल्या 1108 दूध संस्था या अपात्रतेच्या उंबरट्यावर आहेत आणि मग या अपात्रतेच्या उंबरट्यावर असलेल्या दूध संस्थांचं करायचं काय असा प्रश्न ज्यावेळी निर्माण होईल त्यावेळी निश्चितपणानं या अपात्रतेच्या उंबरठ्यावर असलेल्या दूध संस्था ह्या मतासाठी पात्र व्हायला पाहिजेत, सभासद असल्या पाहिजेत. कारण गेली अनेक वर्ष सातत्यानं या दूध संस्था दूध पुरवठा करत आहेत. मी स्वतः माझ्या मंजुनाथ सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या सर्किट बेंचमध्ये या अपात्र असलेल्या दूध संस्थांना मताचा अधिकार मिळावा, त्यांचं अस्तित्व टिकावं आणि त्यांना गोकुळचं सभासदत्व त्यांचं अबाधित राहावं यासाठी याचिका दाखल केलेली आहे. त्याची सुनावणी ही येत्या काही दिवसामध्ये होईल. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या गोकुळच्या बाबत प्रशासक नेमण्याची भूमिका जी घेतलेली आहे ती योग्यच आहे. कारण त्यांनी गोकुळच्या बाबतीत प्रशासक नेमताना सांगितलं की गेल्या अधिवेशनामध्ये अवर्ग ज्या संस्था आहेत या अवर्ग संस्थांमध्ये निवडणुकीची मुदत संपली तर निश्चितपणानं त्यावर प्रशासक येतो असा कायदा बनवण्यात आलेला आहे. आणि हा कायदा फक्त गोकुळच्या बाबतीतच नाही तर महाराष्ट्रातल्या अन्य सहकारी संस्था ज्या अवर्गामध्ये येतात या सगळ्या संस्थांसाठी हा कायदा बनवलेला आहे. मग महाराष्ट्रामध्ये एक न्याय आणि कोल्हापूर जिल्ह्यात एक न्याय असा कायदा असू शकेल का? तर तो अजिबात असणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेली भूमिका ही निश्चितपणानं योग्यच आहे असं मला म्हणावंसं वाटतं. खरं तर गोकुळच्या निवडणुकीच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून वेगवेगळ्या नेत्यांच्यामध्ये अस्वस्थता प्रसरलेली आहे आणि अस्वस्थता अनेक नेत्यांच्या वक्तव्यातून आपल्याला पाहायला मिळते. पण याने अस्वस्थ व्हायचं कारण काय? जर गोकुळचा कारभार निश्चितपणानं चोख असेल किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये कायदेशीर बाबी तपासण्याच्या प्रक्रियेमध्ये गोकुळची निवडणूक पुढे जाणार असेल तर या सर्वांनी अस्वस्थ होण्याची काही आवश्यकता नाही. कारण गोकुळच्या अनेक लोकांना निवडणूक झाल्याशिवाय किंवा गोकुळच्या सत्तेत गेल्याशिवाय त्यांचं काही चालणार नाही अशी भूमिका या सर्व मंडळींची असल्याची आपल्याला दिसून येते. त्यामुळं अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये 1108 दूध संस्था ह्या मतदार यादीत पात्र ठरल्याशिवाय या संस्थांची निवडणूक लागू नये. कारण या 1108 दूध संस्थांमध्ये आम्ही देखील आहोत. या 1108 दूध संस्थांची बाजू घेऊन आम्ही कोर्टामध्ये भांडत आहोत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये या 1108 दूध संस्थांचा निकाल ज्यावेळी लागेल त्यांना मताचा अधिकार ज्यावेळी प्राप्त होईल त्याचवेळी या संघाची निवडणूक लागली पाहिजे असं माझं ठाम मत आहे. खरं तर अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये गोकुळवर मोर्चे काढणारे अनेक कार्यकर्ते गोकुळच्या सहाय्यक निबंधकांना म्हणतात की या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजकीय वास येतो. तुम्हाला ज्यांनी आणलंय त्यांच्या घरात तुम्ही धुलीभांडी करा. पण मला अशा विचारणाऱ्या सर्व नेतृत्वाला किंवा अशा विचारणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना माझा एक प्रश्न आहे की अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळी प्रदीप मालगावे हे सहाय्यक निबंधक होते आणि त्यांची मुदत संपली नसतानाही त्यांची बदली करण्यात आली त्यावेळी त्याला कसला वास होता? सुजय कदमांना ज्यावेळी आपण या गोकुळच्या माध्यमातूनच सहाय्यक निबंधक पदावरती आणून बसवलं त्यावेळी त्याला कसला वास होता? सुजय कदमांची बदली झाल्यानंतर सुद्धा रात्रीच्या अंधारामध्ये सुजय कदम काही फायली क्लिअर करत होते त्यावेळी कसला वास होता? मग तुम्ही आणलेली माणसं
ज्यावेळी तुमच्यासारखं काम करतात त्यावेळी त्याला राजकीय वास येत नाही, पण एखादा शासकीय अधिकारी नियमाप्रमाणे काम करतो त्याला राजकीय वास येतो म्हणणं हे निश्चितपणानं चुकीचं आहे. त्यामुळे माझं असं मत आहे की अशा प्रक्रियेमध्ये 1108 दूध संस्थांची सुनावणी व्हायला पाहिजे, सखोल चौकशी व्हायला पाहिजे, पात्र दूध संस्थांना मताचा अधिकार मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही कोर्ट पातळीवरती भांडत आहोत आणि हा निकाल लागल्याशिवाय निवडणुकीची घाई करण्यात येऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे.